जुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला टेस्टी सुके बोंबील मसाला दाखवणार आहे. आता हे सुके बोंबील मी 10 घेतलेले आहेत. ते सगळे साफ करून त्याचे 2-2 असे तुकडे करून घेतलेले आहे. सगळ्या बाजू म्हणजे डोक्याकडची साईड, शेपटीकडची साईड सगळं साफ करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मी पाणी घालते, कारण त्याच्यावर धूळ माती वगैरे असू शकते, म्हणून आधी स्वच्छ पाण्यात जरा भिजत घालायचे आणि मग 1-4 वेळा आपण असे चोळून धुवायचे. मी पॅन हा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यात 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. बघा, त्याच्यात आपण मी 2 कांदे घेतलेले आहे, असे लांबडे चिरून ते आपण त्याच्यात घालून घेऊया. म्हणजे आपण त्याचा मसाला करतो आहोत. ते दोन्ही कांदे आपण घालून घेऊया. आणि परतून घेऊया. आता कांदा लवकर लाल होण्यासाठी आपण त्याच्यात मीठ घालून घ्यायचं. पण बोंबील हे थोडे खारट असतात, पाण्यात घातल्यावर थोडा खारटपणा थोडा कमी होतो, म्हणून मीठ घालताना सांभाळून घाला. मी अगदी अर्धा चमचा मीठ घालत आहे. आणि हे असं आपण परतून घेऊ. आता हे लाल होईस्तोपर्यंत, गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत आपण परतून घेऊया. सर्व बाजूने परतून घेऊया. आता आपला हा कांदा चांगला गुलाबी रंगावरती झालेला आहे. तर आपण त्याच्यात 1 टोमॅटो चिरून परतायला घालावा. 1 छोटी मूठभर कोथिंबीर ही पण त्याच्यात घालावी, म्हणजे कालवण कसं झटपट होतं. 2 हिरव्या मिरच्या त्या मी कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत. 12 लसणाच्या पकड्या आहेत आणि लसूण बारीक आहे. जाडा असेल तर साधारण 6 घ्याव्या. 1 इंच आल्याचे तुकडे हे पण ह्याच्यात घालून घेते. आणि हे खोबरं मी सुकं खोबरं भाजून नेहमी ठेवते, त्यामुळे ते 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे चांगलं परतून घेऊया, म्हणजे एकच वाटण करता येईल आपल्याला. आता हे आपलं सगळं परतून झालेलं आहे. टोमॅटो, कांदा वगैरे. हे जे सुकं खोबरं आहे भाजलेलं ते मी ह्याच्यात घालते आणि 2 मिनिटं परतते, आणि ते ऑलरेडी भाजलेलं आहे. 2 मिनिटं परतते आणि गॅस बंद करते. आणि थंड झाल्यावर आपण मग ते वाटून घेऊया. मिक्सरमध्ये घालूया थंड झाल्यावरती आणि वाटून घेऊया. आता मी गॅस बंद करते. आता मिक्सरमध्ये हे मी वाटून घेतलेलं आहे. आता हे बघा किती बारीक झालेलं आहे आणि संबंध वाटून झालेलं आहे. मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घातलेला आहे मोठा. आपण त्याच्यात हे बोंबील मी 4 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि आपण जरासे परतून घेऊया. म्हणजे बोंबलाचा जो थोडा वास असतो तो सगळा निघून जातो, कच्चेपणा निघून जातो आणि बोंबील लागायला टेस्टी लागतात, म्हणून त्याच्याकरता परतून घ्यायची असतात. आता थोडे जरा रंग बदलला की आपण काढून घेऊ. आता हे बोंबील आपले चांगले परतून झाले आहे, आपण जरा काढून घेऊया.
आणि त्याच पॅनमध्ये आपण हा एक बटाटा मोठा घेतला आहे, असे लांब फोडी करून घेतले आहे, तो आपण घालून घेऊया. हे बटाटा पण चांगला परतला जाईल. परतलेला बटाटा कालवणात फार छान लागतो. आता हे आपले बटाटे चांगले परतून तयार झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. गॅस बंद करू. आता मी ही कढई तापत ठेवलेली आहे. त्यात 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते मी त्याच्यात घालून घेतलेलं आहे. असं सर्व घालून घेऊया. गॅस जरा हळू करा आणि हे चांगलं परतून घेऊया. आणि सगळं मिश्रण आपण आधी भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आता जास्त वेळ लागणार नाही. आता प्रथम तेलात काश्मीरी मिरची घालायची होती, ती राहून गेली, म्हणून मी 1 चमचा तेल तापवून घेतलं आणि त्याच्यात घालून घेते. म्हणजे कालवणाला रंगच छान येतो. सुरुवातीला काश्मीरी मिरची तेलात घालून घ्या. आता मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, मसाल्यात घालून घेऊया. नंतर हे मिक्स मसाला आहे जो आपण नेहमी वापरात घेतो, तो 1 चमचा मोठा घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात घालून घेऊया. म्हणजे मसाले चांगले शिजले जातील. त्याच्यात परतल्यावर ते चांगल्या प्रकारे शिजले जातील. आता धणे जिऱ्याची पावडर आहे, ती 1 चमचा आहे, ती घालून घेऊया. थोडंसं मीठ घालून घेते. मीठ आपण आपल्या आवडीनुसार घाला, कारण बोंबील खारट असतात. आता हे आपण परतून घेऊया. असंच आता परतून घेऊया. तेल बाजूला येईस तोपर्यंत आपण परतून घेऊया. आता हा मसाला आहे, त्याच्या बाजूला तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला परतून झाला आहे. आता आपण त्याच्यात हे बोंबील तळलेले आणि बटाटे हे घालून घेऊया. हे जरा थोडे मसाल्यात परतून घेऊया. आता मसाला वाटलेल्या मिक्सरमध्ये गरम पाणी घातलेलं आहे, ते ह्याच्यावर घालूया. आणि थोडं गरम पाणी आपण घालून घेऊया. पाणी एकदम गरम असलं पाहिजे. हे कालवण आपल्याला भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबरही खाता येतं आणि चवीला फार छान लागतं. लागायला पण अतिशय सुरेख लागतं. आता ह्याच्यावर आपण झाकण घालून घेऊया आणि 10 मिनिटं उकळायला ठेवूया. आता आपला हा टेस्टी सुकं मसाला तयार झालेला आहे. तरी किती छान सुटली आहे बघा. आता मी ह्याच्यावरती जरा
लिंबाचा रस पिळते आहे. हे अर्ध्या लिंबाचा रस आहे. त्याने टेस्ट आणखीन वाढते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल, तर मग तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आता यावरती जरा थोडी कोथिंबीर घालून घेते. तुम्हाला जर ब्रेड बरोबर खायचं असेल तर जरा थोडं पातळ करा, पण पातळ करताना पाणी गरम करून घाला, थंड पाणी घालू नका. असंच तुम्ही छान छान खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.